मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वॉलफ्लॉवर फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे सॅटर्डे असला म्हणजे दीपाली नक्की काहीतरी नवीन बनवतेच हे ठरलेलं आहे. आणि आज तिने बनवलेली आहे पावभाजी. तर हेच आज लंचमध्ये सुद्धा पावभाजीच आम्ही कंटिन्यू करणार आहे. तर सॉरी सॅटर्डे आहे नाही, आज संडे आहे. अरे बापरे. चला, तर आज आहे संडे. तर दीपालीने बनवलेली आहे पावभाजी, छान यमी. जस्ट टेस्टिंग झालेली आहे आताच. आणि प्रगतीचे भरपूर काही भांडे आमच्या घरी होते भरपूर दिवसांपासनं. कारण हां किती दिवस झाले तरी हां ठीक व 5-6 दिवसापासून होते. तर दीपालीचं कसं आहे, जसं लगेच आले तर ती परत देऊन देते. तर थोडं बनवले नाही आयटम्स घरी, त्याच्यामुळे ते काही देण्यात आले नाही. चला, तर आज तिने पावभाजी बनवलेली आहे. आता थोड्याच वेळेस मी तिला नेऊन देतो आणि मग त्यानंतर आम्ही आमचा वेळ स्पेंड करू. चला, तर तुम्ही व्लॉगला असंच कंटिन्यू करा. हां, तर आम्ही पाव नाही खात, आम्ही खातो मल्टीग्रेन ब्रेड. मावशीला पाठवायचं ना, प्रगती मावशीला. The next day. आज आहे मंडे आणि मंडे म्हटलं की नेहमीच प्रणवचा बिझी असतो. बिकॉज वेळेवर मंडेलाच आमचे सगळे कामं येतात. आणि आज परत तसंच झालंय. पण जियानाला कालपासून फीवर आहे. म्हणजे सकाळपासून टेम्परेचर 102, 101 असं ते फ्लक्च्युएट होत आहे. पण ते कमी नाही होते म्हणून. पण काल संडे होता त्याच्यामुळे सगळे हॉस्पिटल्स बंद होते. त्याच्यामुळे मग आम्ही तिला अशाच घरीच जे तिच्या मेडिसिन्स ऑलरेडी डॉक्टरने दिलेल्या होत्या त्याच आम्ही तिला दिल्या, कंटिन्यू केल्या. पण तरी एवढं काही आम्हाला एवढं रिलीफ नाही वाटलं. 6-6 तासामध्ये डोस दिल्यावर पण 6 तासात परत तिला ताप येत होता. म्हणून मग आता तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललो. तिच्या स्कूलला पण तिला पाठवलं नाही. तर बघू, डॉक्टरकडे जाऊ, काय आहे एक्झॅक्टली हे माहिती पडेल. आणि काय आणि जियानाला बघून असं बिलकुल वाटत नाही जियानाला ताप आहे. बिकॉज आम्ही औषध खातो, खूप नाचतो, खूप खातो आणि परत खेळतो. काय आज तुझ्या स्कूलमध्ये रेड युनिफॉर्म घालून जायचं होतं, माहिती आहे, रेड ड्रेस घालून जायचं होता. म्हणून हिला इथेच घालून दिला प्रणवने. चलायचं रेड कलर होता आज. बिकॉज त्यांना स्कूलमध्ये रेड कलर हा इंट्रोड्यूस केलेला आहे. म्हणून आज रेड काही पण घालून जायचं होतं. तर तिला त्या स्कूलमध्ये पाठवलं नाही म्हणून प्रणवने आज घरीच घालून दिलं. खूप ओरडा मिळालेला आहे. खूप उद्योग करते गाडीमध्ये बसल्याबरोबर. हे बटन दाबेल, ते करेल, गेअर टाकेल, हे ना. खूप उद्योग करायला लागली. तू कुठे चाललो आपण? येस. तर मला एकदम मेसेज विचारत होती तर मला एकदम ऑल ऑफ सडन असा थॉट आला की जियाना 24 किती रे 2 महिने वर झाले ना, 26 मंथ्स लागले. म्हणजे 25 मंथ्स कम्प्लीट आहे जियाना. पण मला अजूनपर्यंत आठवत नाही की जेसीबी हो पण मला अजूनपर्यंत आठवत नाही की मी कधीतरी हॉस्पिटलमध्ये जियानाला घेऊन एकटी गेली असेल. वॅक्सिन द्यायला सुद्धा मी एकटी गेलेली नाही आहे. रुटीन चेकअप सुद्धासाठी मी एकटी गेलेली नाही आहे. नेहमी प्रणव सुट्टी काढतो आणि जियाना असू द्या की माझं असू द्या, आमच्या दोघींचं जर ज्यांनाही गरज पडली, असं कधीच झालं नाही आहे. तर खरंच खूप चांगलं वाटतं. बिकॉज जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये जातो ना, मी नेहमी बघते की नेहमी मदर्स लोक आपल्या बाळांना घेऊन हॉस्पिटलमध्ये असतात. नेहमी. इवन मग ते वॅक्सिन द्यायची असेल, थोडं आजारी असेल त्यांचे लेकरं, काही पण माझ्या आणि जियानाच्या बाबतीत असं कधीच नाही झालंय. आणि जियानाला जर बरं नाही राहिलं ना, तर जियानाला मग 24/7 प्रणव लागतो. 24/7. आणि ही जी क्वालिटी आहे ना, ही माझ्या वडिलांमध्ये आहे. ते सेम आम्हाला अशीच वेळ द्यायचे. आई घरचे कामं करायची आणि बाबांची फुल ड्युटी राहायची, पोरांना सांभाळायची जेव्हा तब्येत खराब असली तेव्हा. तर तेच मी बघून शिकलेलो आहे आणि तेच मी फॉलो करत आहे इकडे जियाना आणि दीपालीसाठी सुद्धा. तर नेहमी माझ्यासाठी फॅमिली फर्स्ट आहे, त्याच्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी. आणि ती क्वालिटी खरंच खूप छान वाटते. कारण की काल मी जियानाचं बघत होती ना, तिने माझ्याकडे खाल्लं, सगळं बसली माझ्याकडे, खेळली थोडा वेळ. मग तिचं जे काही फूड होतं ते तिने 3-4 टाइम जे काही होतं ते सगळं येऊन माझ्याकडे केलं. पण जेव्हा तिला कम्फर्टची गरज होती ना, जेव्हा ती स्पेशली आजारी असते, तेव्हा तिला प्रणवच लागतो.
आणि आज सकाळपासून पण मी माझ्या घरचे कामं करत होती आणि प्रणव तिला सांभाळत होता. तर आणि ह्या सगळ्या गोष्टी बिझनेस फॅमिलीमध्ये नाही राहत. फादर लोक वेळ नाही देऊ शकत, म्हणून मला ना ह्या सगळ्या गोष्टी खूप नवीन वाटतात इकडे आईबाबांकडे येऊन प्रणव सोबत आता राहून. तर बिकॉज ह्या सगळा रोल जे मी म्हणतो ना की हॉस्पिटलमध्ये जे एकटं जाणं ते नेहमी माझ्या मम्मीने केलेलं आहे. बिकॉज माझ्या पप्पांना कधी कधी वेळच नव्हता त्या गोष्टींसाठी. आमची तर भेट पण नाही व्हायची कितीतरी दिवस, कारण की ते रात्री 12 वाजता हॉटेल बंद करून घरी यायचे. इव्हन आता पण सेम रुटीन आहे, ते मम्मीला वेळ नाही देऊ शकत. तर मम्मी मला तेच म्हणते, तुम्ही दोघी मुलींचं जे मी घरी बघते की दोन्ही जावई वेळ देतात, प्रॉपर केअर घेतात, तर तिला पण ते सगळं बघून खूप आनंद होतो. आणि खरंच ते चांगलंच वाटतं. ज्या गोष्टींना आपण म्हणतो ना, ज्या गोष्टी आपल्याला कधी आयुष्यात भेटल्या नाही आणि त्या जेव्हा भेटतात ना, तर त्याचा आनंदच काही वेगळा असतो. नो डाऊट माझ्या पप्पांनी माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे अँड आय एम सो थँकफुल. मी खूप थँकफुल आहे त्याच्यासाठी, त्यांनी जे मला दिलं. प्रत्येक व्यक्ती सगळं नाही देऊ शकत. जसं मला पण असं वाटतं की जियानाला मे बी मी 100% नाही देऊ शकत. हे प्रत्येक पॅरेंट्सला वाटतं की आपण नाही देत. तर पण तेच आहे की जॉबवाल्या फॅमिलीमध्ये केअर अटेन्शन जरा जास्त असते आणि बिझनेसवाल्या फॅमिलीजमध्ये ते नसते, बिकॉज ऑफ त्यांच्याकडे वेळ नसतो. तर भरपूर चेंज आहे जॉबवाल्या फॅमिली आणि बिझनेसवाल्या फॅमिलीमध्ये. तर पण लहानपणापासून जे आम्हाला मिळालं ना, म्हणजे घरी भंडाऱ्याला, आता हे नॉर्मल ह्युमन टेंडन्सी आहे. जर खूप पैसा असेल ना, तर असं वाटतं की नाही प्रेम पाहिजे. आणि जेव्हा खूप प्रेम राहिलं की आपल्याला असं वाटतं नाही आता पैसा पाहिजे. है ना प्रणव, बरोबर बोलत आहे ना. पण टच वूड बाय गॉड ग्रेस आमची लाईफ म्हणजे आफ्टर मॅरेज वाली लाईफ इक्वली बॅलेन्स्ड आहे. तर आय एम सो थँकफुल अँड आय फील सो ब्लेस्ड की एवढा चांगला नवरा मला भेटला. रडून दिली आता. अरे बापरे, नाही पण अप्रिशिएट करायला पाहिजे ना. म्हणजे त्यांनी आपल्या क्लायंटला सांगितलं की माझ्या मुलीची तब्येत बरी नाहीये, मी क्लायंट कॉल अटेंड करू नाही शकत. त्यांनी कॉल अटेंड न करता तो आम्हाला प्रायोरिटी देत आहे. इव्हन माझा प्लॅन होता पण नाही, बिकॉज मला थोडेफार ब्लॉगिंगचे कामं होते तर मला ते करायचे होते. पण इथून पुढे थोडंफार सामान घ्यायचंय, मग ते प्रणवला कळलं नसतं म्हणून मग मी वेळेवर आली नाही. तर अदरवाईज प्रणवच येणार होता, प्रणव जियानाला घेऊन येणार होता. आणि हे नेहमी होतं, जर मला घरचे कामं राहिले तर प्रणव जातो हॉस्पिटलमध्ये, तिचं सगळं हॉस्पिटलचं करून येतो. चल तर आता मी नंबर लावून येतो, कारण तिथे रश खूप जास्त आहे. तुम्ही बसून राहा, मग आपण आपले कामं करू. स्मार्ट लगेच. येस, जियाना वी आर सो लकी है ना. तर जियाना हे सगळे ब्लॉग्स बघेल नंतर, तर दियानाला पण वाटेल की अरे बिकॉज ए डॅडीला शोधायला लागली. अति 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 प्रेम आहे तिच्या डॅडीवर तिचं, है ना ग. जियाना तुला डॅडी आवडते की मम्मा? डॅडी आवडतो, मम्मा नाही आवडत. नाही डॅडी वेगळं सांगते. हा मम्मा पण आवडते. जियाना एकदा सांग ना प्लीज प्लीज, तुला डॅडी आवडते की मम्मा ग? मम्मा डॅडी. जियाना खूप बॅलन्स करून चालते पण लाईफ मध्ये. तिला माहिती आहे डॅडी म्हणजे घेऊन जाईल, घेऊन बसेल मी आजसाठी, पण स्वयंपाकासाठी तर मम्मीकडेच जावं लागेल, खायला प्यायला. आणि सगळं जर डॅडीने रागवलं तर मग मम्मीच आहे थोडं आम्हाला कन्सोल करायला. प्रणव गेलाय नंबर लावायला, आणि जर तिथे वेळ असेल तर मग आम्ही जाऊ स्मार्ट बाजारमध्ये, बिकॉज मला थोडेफार ड्रायफ्रुट्स घ्यायचे. आईबाबांचे लाडू संपलेले आहेत, तर मला लाडू बनवून द्यायचे आहे. बिकॉज जर त्यांना असेच ड्रायफ्रुट्स नेऊन दिले ना, मला चांगले नाही माहिती आहे, किंवा तसंच केलं होतं, ड्रायफ्रुट्स दिले होते आणि ते जर जेव्हा मी जाऊन बघितलं ना बेसायला, तर ते सगळं फ्रीजमध्ये असं छान असं सजवून ठेवलं होतं माझ्या आईने. म्हणून ते नको व्हायला म्हणून मी नेहमी काय करते ना, दर 15 डेजमध्ये, दर 1-1.5 महिन्यामध्ये लाडूच बनवून पाठवून देते डब्बाभर. म्हणजे लाडू दिसतात तर त्यांना ते खावंच लागतात कंपल्सरी, असे बनवत नाही. आणि आता आईंनी पण ह्या सगळ्या गोष्टी नाही होत. मला असं वाटतं जेवढं माझ्यानी होईल आणि जेवढं मी करू शकते तेवढं मी 100% देते. तर म्हणून माझं लाडू बनवायचे नाचणीचे. नाचणी बोन्ससाठी खूप चांगली आहे. ते नॉनव्हेज खायला जरा थोडेसे त्यांचे नाटकी सुरू आहे, पण होपफुली खातीलच, बिकॉज अंडे तर खायला लागले आहे, बाकी सगळं नाही खात. पण मला असं वाटतं खायला पाहिजे, बिकॉज मी माझ्या पप्पांचं बघते ते भरपूर नॉनव्हेज खातात. अँड ही 63, आता ऑक्टोबरमध्ये 64 इयर्सचे होईल. पण माझ्या वडिलांना बघून कोणीच म्हणत नाही की त्यांची एवढी एज आहे.
तर इट्स जस्ट बिकॉज की त्यांच्या बॉडीमध्ये जे प्रोटीन आहे, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बॅलन्स्ड आहे त्यांच्या. इव्हन त्यांच्या जेव्हा पण आम्ही त्यांच्या ब्लड टेस्ट करतो ना, सगळं त्यांचं प्रॉपर असतं. तर येस नाव, आणि मला असं वाटतं ना की नाव इट्स आवर टर्न. आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी खूप केलेलं आहे आणि ते काय केलं ना हे आपण जेव्हा आईवडील होतो ना तेव्हाच कळतं. जेव्हा मला जियाना झाली ना, जेव्हा ती माझ्या पोटात होती, तेव्हा मला रिअलाइज व्हायला लागलं की यार माझ्या मम्मीने काय नाही केलंय माझ्यासाठी. नाही तर आम्ही तिघं बहीण भाऊ होतो, तर मला नेहमी असं वाटायचं की मम्मी ना माझ्या मोठ्या बहिणीचे जास्त म्हणजे फेवरिझम आहे तिला थोडंसं, असं मला वाटायचं की ती तिची फेवरेट आहे. पण नाही, असं काही नाहीये. आईसाठी लेकरं किती राहू, 2 राहू, 3 राहू, कितीही राहू द्या, पण ते फेवरिझम वाला काही नसतं. ते आपल्या लेकरांच्या मनात असतात त्या सगळ्या गोष्टी, जसं माझ्या मनात होतं. पण जियाना झाल्यानंतर ना मला बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या मधल्या. तर येस, म्हणून मला असं वाटतं ना की आता आपल्या आईवडिलांनी खूप काही केलेलं आहे आपल्यासाठी, म्हणून इट्स आवर टर्न. म्हणून आपल्या आईवडिलांना जपा आणि त्यांच्यासाठी जेवढं करू शकता तेवढं करा, आणि त्यांना काय लागतं काय नाही हे सगळ्या गोष्टी बघा. बिकॉज ना आईवडील कधीच सांगत नाही की आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे. मी माझ्या मम्मी पप्पांचं आणि इकडे आईबाबांचं दोघांचंही बघते. मी सासू सासरे याच्या पुढे मेन्शन करणार नाही, बिकॉज ना ते मलाही खूप कसं तरी होतं नेहमी सासू सासरे म्हणायला. पण लोकांना खूप कन्फ्युजन होतात. मग मला मेसेजेस येतात की आई म्हणजे कोण, तर आई म्हणजे माझ्या सासूबाई आणि बाबा म्हणजे माझे सासरे, आणि इकडे मी मम्मी पप्पा म्हणते आणि इकडे आई बाबा म्हणते, जेणेकरून मला कन्फ्यूज नको व्हायला. आणि मला नाही आवडत ते सासू सासरे म्हणायला, बिकॉज आपल्या मनात जे आहे ना तेच तोंडावर निघतं नेहमी. तर मी नेहमी जेव्हा लोक पण असं आई आणि मी आम्ही भेटलो आणि मग सांगतात ना तुझ्या सासूबाई आहेत का, नाही, मी बोलते नाही माझ्या आई आहेत. बिकॉज सासू हा वर्ड ना खूप नेगेटिव्ह वाटतो मला, हो ना जियाना. आणि बायबल ते अलाउ करत नाही, म्हणून मला ते कधीच फील पण नाही झालं की त्या माझ्या सासू आहेत. ते माझ्या आईच आहेत आणि तशाच वेळी मला दोघही जण जपतात, जसे इकडे मम्मी पप्पा जपतात तसं. सो नाव इट्स आवर टर्न, माझी आणि प्रणवची टर्न आहे. आणि आम्ही जे करू आई बाबांसोबत मम्मी पप्पांसोबत तेच सगळं बघेल जियाना पण, आणि जियाना पण तिच्या लाईफमध्ये तेच सगळं अडॉप्ट करेल. म्हणून असं वाटतं ना की कुठे चुकायला नको, जेणेकरून जियाना ते सगळं अडॉप्ट करेल इन फ्युचर, हे नको व्हायला. आणि येस चला मग प्रणव येईलच आता, आणि खूप गरम होते बिकॉज हा ना मे बी गाडी बंद करून गेले. उद्योग चालतात तिच्या गाडीमध्ये, म्हणून मग तो बंद करून जातो. तुझ्या मग गरमीमध्ये बसावं लागत आहे. आता करशील उद्योग फालतूचे? हा आज खूप घाबरून आहे. मग अशी काय केलं, डायपर क्रीम तिने अशी दाबली आणि ती पूर्ण बाहेर निघाली. प्रणव गेला होता आंघोळ करायला, म्हणून मी तिला वाचवलं. अदरवाईज जर प्रणवला दिसलं असतं तर हिने खूप फटके खाल्ले असते, खूप. हो ना, आम्हाला खूप गरम झालं. ओ बापरे, खूप गर्दी आहे, भयानक मंडे ना. हा त्यांचं आणि खूप व्हायरल फीवर्स वगैरे आहे लहान बाळांना. अरे पण आम्हाला खूप गरम झालं. हो हो, मग आता सामान घ्यायला चालतो. आता सामान घेऊन घेऊ मग येऊ इकडे परत. हा तुला ऑफिसला वेळ नाही होणार मग? पण कसं करायचं ना मॅनेज. आता जर प्रगती अशी तिथे तर मी नंबर लावायला सांगून दिला असतं. फोनवरही नंबर नाही घेत? नाही नाही नाही, फोनवर नंबर नाही घेत ते. सीडलेस हवे आहेत माहितीये का. चला ॲज युजल शॉपिंगला आलो आणि कपडे काही घ्यायचं नाही आम्हाला, बघायला हिला आनंद जास्त होतो, बघायला येते फक्त. लोक म्हणतात ना आईंना फोन करून म्हणतात लोक की तुमची सासू किती कपडे घेते. सून किती कपडे घेते, कधी कपडे घेते फक्त बघते ती. माहितीये मी किती कपडे घेते. मी जास्त घेतो दीपालीपेक्षा. नाही सगळे जास्त जियानाचे होतात. आपण जियानाचेच कपडे बघायला जातो मॉलमध्ये. चला तर असा होता आजचा संपूर्ण दिवस. जियानाची तब्येत आणि त्यानंतर तिचं हॉस्पिटल याच्यामध्येच आमचा मॅक्सिमम वेळ निघून गेला आणि आम्ही काही दिवसभरात काही शूट करू शकलो नाही, कारण व्हायरल इतक्या वेगळ्या लेवलवर पसरलेला आहे नागपूरला, जेणेकरून आमचाच नंबर तिथे 51 होता विदिन आर. तर आमचे 2 ते 3 तास त्याच्यामध्ये तिथे निघून गेले आणि त्यानंतर आम्ही घरी आलो आणि जियानाच्या केअरमध्ये संपूर्ण लागलेलो होतो, त्यामुळे आम्हाला वेळ काही भेटला नाही शूट करायला.
तर असंच आहे, तुम्ही देखील तुमच्या मुलांची काळजी घ्या, कारण दुपारभर होतं आहे खूप गरम आणि रात्री होत आहे थंड, तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. जर त्यांना बरं नसेल तर स्कूलमध्ये पाठवू नका, प्रॉपर फिट होऊ द्या, त्यानंतरच त्यांना पाठवा. चला तर मग जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय.